नमस्कार, मी माधुरी माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे सगळ्यांचे स्वागत आहे। इथे बघा आपण मागच्या वेळेस सुद्धा भरपूर मिरच्या तोडलेल्या होत्या आणि बघा पुन्हा मिरच्या लागलेल्या आहेत। आणि तुमच्या जर बागेत लावायच्या असतील तर तुम्ही नर्सरीतून तयार रोपे घेऊन लावू शकता किंवा घरीच रोपे तयार करून लावा। इथे बघा 15 बाय 15 ची ग्रो बॅग मी घेतलेली आहे आणि त्याच्यामध्ये 3 मिरच्या लावलेल्या आहेत। आणि जर तुम्हाला लावायचे असतील, जर छोटी कुंडी असेल तर एका कुंडीमध्ये एकच झाड लावावे। इथे बघा किती छान मिरच्या दिसतात। इथे बघा आज मला किती मिरच्या भेटलेल्या आहेत आणि बघा दिसायला किती सुंदर दिसतात, ताज्या ताज्या। आणि माझी व्हिडिओ जर पहिल्यांदाच बघत असतील तर प्लीज लाईक आणि सबस्क्राइब करा। इथे बघा मुळा आहे आणि मागच्या वेळेस सुद्धा मुळ्याची आपण हार्वेस्टिंग केलेली होती आणि आज मी सर्व मुळे काढून घेणार आहे, कारण आता मला ग्रो बॅग मध्ये दुसऱ्या भाज्या लावायच्या आहेत, म्हणून लहान मोठे सर्वच काढून घेतलेले आहेत आज मी। तुम्ही जर घरी भाज्या लावत असतील आणि तुमचे जर मुळा लावायचा असेल तर आता सुद्धा लावू शकता। हा बघा आज मी एवढा मुळा काढलेला आहे आणि ह्या मुळ्याच्या पाल्याची सुद्धा छान भाजी होते। इथे बघा वांगे आहेत आणि वांग्याची मी भरपूर वेळा हार्वेस्टिंग केलेली आहे आणि काही जुने झालेले होते वांगी त्या पूर्ण काढून टाकलेले आहेत। आणि हे बघा बाकीच्या नवीन लावलेल्या आहेत, त्याला आता फुलं यायला लागलेली आहेत आणि छोटे छोटे वांगी लागलेले आहेत। आणि जर तुम्हाला वांगे खायला आवडत असतील तर नक्की लावा, खूप छान येतात आणि बघा भरपूर याच्यात लागलेले आहेत। आणि वांगे कशी लावायची याचा व्हिडिओ मी अपलोड केला आहे, तो नक्की बघा। आणि वांगे लावायचे असतील तर वांग्यासाठी 12 इंचाची कुंडीमध्ये एकच झाड लावावं वांग्याचं। आणि जर मोठी असेल तर त्याच्यामध्ये 2 किंवा 3 लावले तरी छान वाढ होते आणि असेच भरपूर वांगे लागतात। आणि जेव्हा आपण वांग्याची हार्वेस्टिंग करतो तेव्हा आपण नंतर गांडूळ खत किंवा शेणखत द्यायचं आणि असंच सतत 15-15 दिवसांनी आपण देत राहिलं तर सतत वांगे येतात। इथे बघा आज मला एवढीच वांगी भेटली, कारण मी जुन्या वांगी होत्या त्या पूर्ण काढून टाकलेल्या आहेत आणि नवीन वांगी लावलेले आहेत। इथे बघा हा शेवगा आहे आणि हा शेवगा मी कंदापासून लावलेला आहे आणि 5 वर्ष होऊन गेली तरी सुद्धा शेंगा लागत नव्हत्या, म्हणून मला पूर्ण तोडून टाकायचा होता। पण बघा शेंगा लागल्या, झाडाला सुद्धा कळतं की आता मला तोडणार, म्हणून शेंगा दिलं। वरचे शेंडे पूर्ण पातळ आहेत तरी सुद्धा शेंगा लागलेल्या आहेत आणि बघा ह्या अशा शेंगा आहेत, 5 शेंगा आहेत पण त्या माझ्यासाठी खूप आहेत। आणि तुम्हाला जर माझे व्हिडिओ बघायला आवडत असतील तर नक्की लाईक आणि सबस्क्राइब करा। इथे बघा कोथिंबीर आहे आणि तुमची लावायची असेल तर नक्की लावा। आपण मागच्या वेळेस सुद्धा इथे भरपूर हार्वेस्टिंग केलेली होती आणि बघा आता किती मोठी झालेली आहे कोथिंबीर। आणि ही बघा आज मला एवढी छान कोथिंबीर भेटलेली आहे, किती हिरवी आणि ताजी ताजी आहे। आणि आपल्याला घरी खाण्यासाठी आपण छोट्याशा कुंडीमध्ये सुद्धा लावू शकतो, आपल्या बाल्कनीत सुद्धा लावली तरी छान होते, म्हणून नक्की लावा। बघा किती इथे बघा मी मिरच्या लावलेल्या आहेत आणि त्याच्यामध्ये माठ उगवलेलं आहे। मागच्या वेळेस सुद्धा असंच माठ उगवलेलं होतं आणि इथे बघा मी पूर्ण आता माठ काढलेलं आहे, हे बघा किती छान दिसतं। आणि मी पावसाळ्यामध्ये टोमॅटो लावले होते ते पूर्ण काढून टाकलेले आहेत आणि इथे बघा दुसरे टोमॅटो लावलेले आहेत। याची रोपे मी नर्सरीमधून आणलेली होती आणि बघा आता त्याला फुलं यायला लागलेली आहेत आणि 1 महिन्यानंतर आपल्याला टोमॅटो खाण्यासाठी भेटतील। आणि माझी जर व्हिडिओ आवडले असतील तर प्लीज लाईक सबस्क्राइब